नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार आणि मोठा असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण परिराणीचा खेळ खेळत असणाऱ्या गार्गीचा अवतार बघून शशिकलाला आता गार्गीवरती संशय आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता राया पोलीस ऑफिसर होणार म्हणून मंजिरी खूप खुश असते. तिने घरात सगळे रायाच्या आवडीचे गोडाचे पदार्थ बनवलेले असतात. तेवढ्यात लगेच आता गार्गी येते. आंटी, काय झालं तुझं? खूप मस्त स्माईल वाटते या. काय झालं तुझं सांग ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, अगं गार्गी, आज मी ना सगळे गोडाचे पदार्थ बनवलेत, कारण आज आपला हिरो आहे ना, तो पोलीस ऑफिसर बनणार आहे. तेव्हा लगेच आता पिंगूला घेऊन गार्गी डान्स करू लागते. त्याच वेळेस शशिकला येते. ए, मध्ये मध्ये करत असते सारखी, हो बाजूला, करते ना ती काहीतरी, मग करू दे ना तिला. त्याच वेळेस आता लगेच राया येतो. राया तर दरवाज्यात येताच मिसफायर असा आवाज देतो. आता लगेच मंजिरी, शशिकला, गार्गी तिघी धावत रायाजवळ जातात. त्याच वेळेस आता राय काही बोलणार, जे काही झालंय त्याला ते सांगायचं असतं, पण आता या बायका काही ऐकायला तयारच नसतात. आता मंजिरी लगेच रायाचा हात हातात घेते. राया, कॉंग्रॅच्युलेशन, आज फायनली तुझं स्वप्न पूर्ण झालंय राया. आता मात्र राया म्हणू लागतो मिसफायर पण. त्याच वेळेस काकू म्हणू लागते, वा राया वा, तू करून दाखवला, खरंच आज तुला खाकी मिळालीच. त्याच वेळेस गार्गी आता रायाचा हात पकडते आणि म्हणू लागते, माझा हिरो पोलीस ऑफिसर झाला, खूप खूप धन्यवाद. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, सोड हात आणि मध्ये बडबड करू नको. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर माझं ऐकून तरी घे. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही आता तुझं काहीही आम्ही ऐकणार नाही आहोत. हे बघ, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत मंजिरीने, आज तर तोंड गोड व्हायलाच पाहिजे. आजचा दिवस लय भारी. खरंच राया, एवढी संकट आली, एवढ्या लोकांनी तुझं स्वप्न तोडण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तू आज तुझं स्वप्न जिद्दीने पूर्ण करून दाखवलं. वा राया, मानलं पाहिजे तुला. खरंच तुझ्यातली चिकाटी आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्याची जी ताकद होती ना, ती आज फायनली कामं आली. आज तुला खाकी मिळाली राया. अगं मंजिरी बघत काय बसली? अगं आवर पटकन, सगळं बनवलंय ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो राया, मला ना खूप आनंद झालाय. म्हणूनच ना मी तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत. बासुंदी म्हणू नको, गुलाबजाम म्हणू नको, सगळे सगळे, शेवयाची खीर पण बनवली आहे. त्यावर राय म्हणू लागतो, मिसफायर अगं पण. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं वगैरे काहीच नाही आहे, आता फक्त तू खायचं, मस्त गोड गोड बनवणार आहे आम्ही तुला. त्याच वेळेस आता दरवाज्यात जय आलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय, अरे ये की आतमध्ये. अरे बघ की, आज रायाचं स्वप्न पूर्ण झालं आहे, त्याला वर्दी भेटली बरं का, कारण त्याने ते मिशन पूर्ण केलं ना. त्यावर लगेच जय येतो, वा राया, तू आज करून दाखवलं, जे तुझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं, खूप बरं वाटतं. असे म्हणताच राया लगेच आता पटकन घोरपडीचा हात पकडतो. जय माझा ऐकून घे. त्यावर जय म्हणू लागतो, भावा आता ऐकायचं काहीच नाही, आता फक्त एन्जॉय करायचा. बघ मंजिरीने तुझ्यासाठी काय काय बनवलंय, मंजिरी आण पटकन. त्याच वेळेस आता लगेच जय रायाची पाठ थोपटतो. वा राया, एवढ्या कठीण परिस्थितीचा सामना करून आज तू पोलीस ऑफिसर झालाय, मला खूप भारी वाटते. आता जय पटकन रायाला घट्ट मिठी मारतो. त्याच वेळेस आता लगेच गार्गी जयला बाजूला ढकलते. माझा हिरो, मीही त्याला मिठी मारणार. असे म्हणताच आता गार्गी रायाला मिठी मारते. शशिकलाला मात्र खूपच राग येतो. शशिकला पटकन गार्गीचा हात पकडते आणि तिला बाजूला खेचते. काय गे, दरवेळेस अशी चिटकायची गरजच आहे का तुला? दूर हो, दूर हो, सांगून ठेवते. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, नाही होणार, नाही होणार आंटी. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, काय सारखे मिठ्या मारते, दूर हो, कळत नाही तुला? त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, थांब, तुलाच मिठी मारते मी आता. आता लगेच गार्गी शशिकलाला मिठी मारणार. ते शशिकला म्हणू लागते, मंजिरी समजाव ना गईला, किती डोकं खाते ही. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू तू नको ना गं तिच्या नादी लागू. चला बरं राया, बैस बरं, मी तुला गोड भरवते. हे बघ गुलाबजाम केलेत, बैस पटकन. आता रायाला तिथे कॉटवरती बसवलं जातं. त्याच वेळेस मंजिरी आता रायाला गुलाबजाम भरवणार. तेच आता गार्गी तिच्या हातनं चमचा ओढते. थांब आंटी, माझ्या हिरोला तर मीच भरवणार. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, तू काय भरवलं आणि मी काय भरवलं सारखंच आहे, चल भरव तू. त्यावर शशिकला राग येतोय, मंजिरी वेळ लागले का? तू काय आणि मी काय सारखीच म्हणजे? जमणार नाही, आत्ताच या पोरीला वेटीस आणा
नाहीतर बघ तुझ्या डोक्यावरती अशा मिऱ्या वाटेल ना. सांगून ठेवते मंजिरी, हिला जास्त डोक्यावरती चढू नको. एकतर तिची आई गेली आपल्या गळ्यात ही दोंड बांधून. आता मात्र लगेच गार्गीला राग येतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, आंटी माझ्या मम्माला येऊ दे, तुझं नावच सांगणार आहे मी. त्यावर शशिकला म्हणू लागते, सांग तुझ्या मम्माला सांग, कुणाला बी सांग, मी घाबरत नाही, चल. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, गार्गी तू भरवलं ना आता माझ्याकडे दे. आता मी भरवते रायाला. आता मंजिरी लगेच रायाला गुलाबजाम भरवणार. तेच राय म्हणू लागतो, मिस्पर थांब, या सगळ्याची काय बी गरज नाही. मला तुम्हा समध्यांना एक सांगायचं आहे. तुम्हा समध्यांना जे वाटतंय तसं काय बी घडलं नाही. मला वर्दी भेटलीच नाही. आता शशिकला, घोरपडे, मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो. काय? अरे पण सर म्हटले होते ना, मग असे कसे ते वर्दी देता तुला येऊ दिलं त्यांनी? नाही नाही नाही, हे चुकीचं केलं आहे. म्हणजे त्यांनी त्या परिराणीनं पकडून घेतलं आहे आणि तुला फसवलं. मी स्वतः जाऊन आता सरांशी बोलतेच. त्यावर रायम लागतो, मिस्पायर थांब, असं त्यांनी काय बी केलं नाही. ते तर मला वर्दी द्यायला तयार होते, पण मिस्पायर जे मिशन पूर्ण झालंच नाही त्याच्या बदलीत मी वर्दी कशी घेणार होतो? त्यावर जेवण लागतो, राया अरे काय बोलतोस तू? मिशन तर सक्सेसफुल झालं आहे ना. ती परिराणी गेली ना, संपली ना. आता तिने स्वतःला मारून टाकले ना जेलमध्ये, मग विषय संपला ना, मिशन पूर्णच झालं. त्यावर लगेच रायम लागतो, नाही घोरपडे, असं नाही आहे. अरे ज्या बाईला मी पकडलं होतं ना, ती परी नव्हतीच. तिने परीचं नाटक केलं होतं मला मारण्यासाठी. आणि तिच्या तोंडून जेव्हा सत्य ऐकलं ना, तेव्हा मलाही धक्का बसला रे. सर तर मला वर्दी द्यायला तयार होते, पण मला डिपार्टमेंटची फसवणूक करायची नव्हती. म्हणून मला आता खऱ्या किलरला शोधायचे आणि मगच माझं स्वप्न पूर्ण करायचे. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया अरे ती बाई खोटं बोलत असेल. त्यावर रायम लागतो, नाही मिस्पायर, ती बाई खरंच बोलत होती. परी अजूनही बाहेर फिरते, ती अजूनही लोकांना मारणार आहे आणि त्याआधी आपल्याला तिला पकडायचे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, राया अरे पण आता कसं पकडणार तिला? आता कुठे शोधणार तू तिला, सांग ना. तेव्हा रायम लागतो, शोधणार. हा राया त्या किलरला शोधणार, कारण अजून 3 दिवस आहे. 3 दिवसात ती पुढचा खून करणार. त्यावर शशिकला म्हणू लागते, तुला कसं माहिती? तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, तिच्या या खून करण्यामागे एक ना क्लू नक्कीच भेटला आहे मला. एका आठवड्यात ती एकच खून करते आणि या आठवड्याला अजून 3 दिवस बाकी, म्हणजे 3 दिवसानंतर पुढचा खून होणार आणि मग मी त्याचीच वाट बघतोय. एकदा का त्या परीला पकडलं की तिला आयुष्यभरासाठी जेलमध्ये बंद करणार. आता मात्र राया विचार करत असतो. घोरपडे, मंजिरी सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता एक इन्स्पेक्टर साहेब गाडीवरनं आपल्या घरी निघालेले असतात. त्यांच्या बायकोचा फोन येतो. ते गाडी थांबवतात. आता काहीतरी सामान घ्यायचं असतं म्हणून ते गाडीतनं खाली उतरतात आणि लगेच आता फोनवरती बोलतच म्हणू लागतात, अजून काही असेल तर सांग बाई, तीनदा मला थांबायला लावू नको, चल पटकन बोल. तेवढ्यात पाठीमागनं ती परी आलेली असते. आता मात्र अंधारात पाठीमागनं ती परी येते आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या खांद्यावरती हात ठेवते. आता इन्स्पेक्टर साहेब पाठीमागे वळून बघतात. त्याच वेळेस परीने आता चाकूने खपाखप त्यांच्या पोटामध्ये वार केलेले असतात. आता मात्र परीने इथे इन्स्पेक्टर साहेबांचा खून केलेला असतो. परी तिकडनं निघून जाते. तर इकडे आता घरी गार्गीचं खेळण्याचं काम चालूच असतं. त्याच वेळेस रायाला फोन येतो. आता मात्र परीने अजून एक खून केलाय ही बातमी कळताच रायाला धक्का बसतो. काय म्हणजे याचा अर्थ ती बाई खरं बोलत होती? परी अजूनही जिवंत आहे आणि ती अजूनही लोकांना मारण्याचंच काम करते. नाही नाही नाही, आता बास, आता हे सगळं थांबलंच पाहिजे. तेव्हा लगेच आता घोरपडे, शशिकला, मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया याचा अर्थ ती बाई जे म्हणते ते नक्कीच खरं होतं. तिच्या पाठीमागे तुझ्या जीवावरती नक्कीच कोणीतरी ट्रपलेलं आहे. त्यावर राया म्हणू लागतो, मिस्पायर हो, त्या बाईचं बोलणं अगदी खरं आहे. आपल्याला आता लवकरात लवकर त्या सिरियल किलरला पकडायचं आहे आणि पोलिसांच्या ताब्यात जेरबंद करायचं आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, राया पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करायला जाल ना ते नीट सांभाळून करा. कसं आहे ना, त्या बाईचं बोलणं हलक्यात घेऊन चालणार नाही. तिने काय सांगितलं आहे, तिला तुझ्या खुनाची सुपारी दिली गेली होती म्हणून ती तुला मारत होती ना, म्हणून तिने हे परेचं नाटक केलं ना. पण राया, ती बाई जरी मेली असली ना तरी ज्याने सुपारी दिली तो अजून जिवंत आहे. तो तुझ्या जीवावरती नक्कीच उठू शकतो. त्यामुळे जे काही करावं लागेल ते सतर्कतेने. त्यावर मंजिरी म्हणू लागते, अगदी बरोबर राया, काकू अगदी बरोबर बोलते. आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही, तुझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राया,
जे काय करायचं ते विचार करून आणि अगदी शांतपणे करावं लागणार आहे. त्यावर राया म्हणू लागतो, हो ना मिस फायर, मी बी त्याचाच विचार करतोय, कसं आता त्या परीला पकडायचं. त्याचेच घोरपडे म्हणू लागतो, राया माझ्याकडे एक प्लॅन आहे, आपण तसं केलं तर नक्कीच तिला पकडू शकतो. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हो सांग बरं. आता शशिकला हसू लागते, सांग सांग, तुझे फुसके प्लॅन काय बी कामाचे नसतात हे या शशिकलाला ठाऊक आहे. नाही सांग, असेन जे काही मनात ना ते सांगून टाक, बघूया तरी नेमकं काय आहे ते. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, शशिकला उगाच हसू नको, हे बघ एकेकाळी मीही पोलीस ऑफिसर होतो, गुन्हेगारांना कसं पकडायचं हे मला चांगलंच माहिती. आणि फक्त पोलीस ऑफिसरच नाही तर एकेकाळी मी गुंड पण होतो. आणि गुन्हेगार आपलं सत्य, आपला गुन्हा लपवण्यासाठी कुठल्या स्टेपपर्यंत जाऊ शकतो ना, याच्या आयडियाज मला चांगल्याच आहे, कारण मीही एक गुन्हेगारच होतो ना. त्यामुळे या गुन्हेगाराला कसं पकडायचं ना हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय तुझ्या मनात जो काही प्लॅनिंग असेल तो सांगून टाक. आता लगेच रायाने विचारल्यावर घोरपड्याने आपला सगळा प्लॅनिंग सांगितलेला असतो. त्याच वेळेस आता मंजिरी, शशिकला आणि गार्गी टोक लावून जयचा प्लॅन ऐकत असतात. त्याच वेळेस राया हात पुढे करतो, मिस फायर, जय तुमची साथ असेल तर हा प्लॅनिंग आपण नक्कीच करू आणि त्या परिराणीला नक्कीच पकडू. त्यावर लगेच आता गार्गी रायाच्या हातावरती हात ठेवते. मंजिरी, जय आणि शशिकला सगळेजण एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात. तेव्हा राया म्हणू लागतो, चला आता आपण सगळ्यांनी मिळून त्या परिराणीला पकडायचंच असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता घोरपडे आपली तयारी करून निघणार. तेच आता पेपरवाला आलेलं असतो. आता मात्र लगेच मंजिरी पेपर घेते. आता पेपरमध्ये जी बातमी छापून आलेली असते ना, ती बघताच मंजिरी जयला आवाज देते, जय अरे बघ ना काय छापून आलं आहे. आता जयला मात्र ती बातमी बघताच आनंद होतो. तेव्हा जय लगेच रायाला आवाज देतो, राया हे बघ आपलं पहिलं काम झालं बरं का, आपल्याला हवी तशी बातमी छापून आली. आता लगेच राया ती बातमी वाचू लागतो. तर आता जयच्या प्लॅननुसार ही बातमी पेपरमध्ये त्यांनी छापलेली असते. आता त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की सावधान, सगळ्यांनी त्या सिरियल किलरपासून सावधान व्हा. ती परिराणी जळालेले पंख घेऊन मृतदेह पाडते आणि अज्ञात लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कोणी रात्री अपरात्री एकटे फिरू नका. जर फिरायचंच असेल, कुठे जायचंच असेल तर 2-4 जणांनी घराबाहेर पडा. त्याशिवाय सुमसाम जागेवरती अज्ञात ठिकाणी कोणीही फिरायचं नाही, अशी बातमी आता पेपरमध्ये छापलेली असते. आणि खाली मजकूर लिहिलेला असतो, कारण ती परिराणी फक्त अंधारात एका सुमसाम ठिकाणीच खून करू शकते, कारण ती एक नंबरची घाबरटे, लोकांसमोर येण्याची तिच्यात हिंमतच नाही आहे. आता मात्र तिला डिवचण्यासाठी हे सगळं जय आणि रायाने मिळून छापलेलं असतं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, वा जय, आता तू म्हटल्याप्रमाणे आता त्या परिराणीने आजचा पेपर जर बघितला ना तर नक्कीच ती भडकणार, कारण ती किती घाबरटे, किती नीच आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवलं आहे. आणि अशाने लोक घराबाहेर कमी पडणार, हो की नाही, म्हणजे आपलं काम अगदी सोपं होणार. त्यावर जय म्हणू लागतो, राया पहिली स्टेप तर झाली, पण आता दुसऱ्या स्टेपची वेळ आली, चालेल. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे. तर इकडे बाहेर आता चाळीत आता गार्गी एका मुलीला जोरजोरात मारत असते. तिची आई धावतच येते, ए वेड्यापोरी सोड माझ्या मुलीला, तिला मारू नको. पण गार्गी काही ऐकायला तयार नसते, जोरजोरात त्या मुलीला मारत असते. तेवढ्यात लगेच आता आरडाओरडा ऐकताच सगळे लोक जमा झालेले असतात. त्याच वेळेस शशिकला धावतच येते, ए बिंडोक पोरी, अगं कशाला मारतीस तिला, हो बाजूला, असं कोणी खेळतं का, गार्गी असं खेळायचं नसतं, मारू नको तिला. आता शशिकला तिला बाजूला ओढते. तेव्हा गार्गी म्हणू लागते, थांब आंटी, मी हिला मारणार, आम्ही मारामारी करतच नाही आहोत, अगं आम्ही खेळतोय ना. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, ए बाई, अगं असा जीव घेतेस की काय खेळून तिचा, असं कोणी खेळतं का, ओ काकू, अहो जा की तिला घेऊन जा. आता लगेच त्या मुलीची आई शशिकलावरती ओरडते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ही भ्याड ऐकल तेव्हा ना तिची आई गेली आमच्या डोक्याला ताप करून घेण्यान देण्याचा. त्याच वेळेस आता लगेच शशिकला परीचा खेळ खेळणाऱ्या गार्गीला ओढू लागते. पण मात्र गार्गी काय ऐकायला तयार नसते, जोरजोरात त्या मुलीवरती वार करत असते. तेव्हा शशिकला ओरडते, बाई अगं काही अकलेचा भाग आहे की नाही तुला, कशाला मारतेस तिला, असं कोणी खेळतं का. त्यावर गार्गी म्हणू लागते, काकू मी परिराणी, आम्ही परीचा खेळ खेळतोय ना म्हणून मारते, परी दुसऱ्यांना मारतच असते ना, म्हणून मी मारून टाकणार आहे तिला. त्यावर शशिकला म्हणू लागते, बाई अगं वेळ लागले का तुला, परिराणीचा खेळ कोणी खेळतं का, ती परी चांगली नाही आहे,
एक नंबरची घाणेरडी आहे, दुसऱ्यांचा जीव घेते ती, असा काय बी खेळ खेळायचा नाही हं. त्यावर लगेच आता गार्गीला मात्र राग येतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही हं, परी राणीला काही म्हणायचं नाही आंटी, मला आवडत नाही हं, मी परी राणी, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता ती मुलगी हसू लागते आणि म्हणू लागते, गार्गी तू परी आहेस ना, मग आज पेपरमध्ये काय छापून आलं बघितलं? अगं एक नंबरची घाबरट नीच बाई आहे तू. अगं तुला खरंच सगळे लोक पकडणारे आता, घाबरट नाही तर. आता परीला आणखीनच राग येतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, असं पेपरमध्ये ऐकून कुठे काही ऐकून असे खेळ खेळायचे नसतात, चल लवकर गार्गी आतमध्ये चल. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, नाही ही मला असते, मला नावं ठेवते मी परी, या मी हिला सोडणार नाही. आता पुन्हा गार्गी त्या मुलीला मारायला जाणार, ते शशिकला तिला पकडते. आता गार्गीला मात्र शशिकला काकूचा खूपच राग येतो. गार्गी पटकन तिला बाजूला लोटते, एका खांबाला अशी जोर जोरात दाबू लागते. आता मात्र शशिकला ओरडत असते, सोड मला, आता काय माझा जीव घेते का? अगो किती ताकद आहे, एवढं हत्तीचं बळ आलं कुठं हिच्यात. आता मात्र गार्गी जोर जोरात काकूला दाबून आता मारण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आता मंजिरी येते. गार्गी अगं काय करतेस तू? काकू बरोबरच कोणी वागतं का? आता मंजिरीने गार्गीला बाजूला ओढलेलं असतं. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, मंजिरी आंटी सांग ना हिला, ती परीला घाबरट म्हणते, मला नाही आवडता, मीच परी आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी आवर आवर या बिंडोक पोरीला, अगं हिने थैमान घातलं या चाळीमध्ये, हिला बांधून टाक, नाहीतर लोकांचा जीव घेईल. आणि मंजिरी, आपण ज्या परीराणीला शोधतोय ना, ती ही गार्गीच असणार आहे. अगं 10 हत्तींचं बळ हिच्यात, एवढी ताकद आहे. आता हिने मला मारण्याचा प्रयत्न केला. मंजिरी मी सांगते ना, खरंच हीच परी आहे. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं तोंडाला येते काही काय बोलते, ती कशी परी असू शकते, ती लहान आहे ना. त्यावर काकू म्हणू लागते, मंजिरी वेडेपणा करू नको, तिला लहान समजू नको हा. आत्ता तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. अगं केवढी ताकद आहे तिच्या अंगात, आणि ती म्हणते ना, मला तर वाटतं हीच परी आहे. मंजिरी माझं ऐक. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बास काकू, उगाच काहीतरी बोलू नको, चल गार्गी तू आतमध्ये चल बरं. तेव्हा गार्गीमध्ये असते, आंटी मीच परी आहे, आणि मला नावं ठेवलेली मला चालणार नाही आहे, मीच परी असे म्हणत आता मंजिरी ओढतच गार्गीला आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे आता सिनियर सर खूपच भडकलेले असतात. आता लगेच रायाला त्यांनी भेटायला बोलावलेलं असतं. राया ऑफिसमध्ये येताच सिनियर सर म्हणू लागतात, विशाल भोसले हे सगळं काय चालू आहे? मला न विचारता हे पेपरमध्ये तुम्ही छापलंच कसं? अहो हे सगळं लोकांपर्यंत जर पोहोचलं तर हे सिक्रेट मिशन कसं असणार आहे, कळतं आहे का विशाल भोसले? त्यावर राय म्हणू लागतो, सर मला माहिती आहे हे सिक्रेट मिशन आहे, झालं तुमचं बोलून, पण सर मी हे सगळं का, कशासाठी आणि का बरं केलं हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे मला बोलू द्या सर. कसं आहे ना, आजवर त्या परीने खूप खून केले, पण कधी? रात्रीच्या वेळी सुमसाम ठिकाणी एकटे माणसं बघून. त्यामुळे त्या परीला डिवचण्यासाठी आम्ही हा सगळा डाव आखलाय. आणि सर तुम्ही या मिशनची जबाबदारी या रायवरती सोपवली की नाही, मग प्लीज त्याला त्याच्या मनासारखं करू द्या, आणि बघा लवकरात लवकर ती किलर आपल्या तावडीत असेल. त्यावर लगेच सर म्हणू लागतात, ठीक आहे विशाल भोसले, तुला जे करायचे ते कर, पण त्याआधी माझ्याकडे परवानगी घ्यायला हवी. तू हे सगळं नकळत केलं, त्यामुळे मला याबद्दल काही कल्पनाच नव्हती. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, सर माफ करा, वेळच कमी होता, रात्री इन्स्पेक्टर साहेबांचा खून झाला, मला काही सुचेनासं झालं, म्हणून आता पुढचा डाव टाकलाय मी. आता बघा ही बातमी वाचल्यानंतर सगळे लोक तर आता घरातून बाहेर पडणार नाही, कारण सगळ्यांना आता कळालं की त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ती परी आता एवढ्या तरी लवकर कुणाचा मर्डर करेल असं वाटत नाही. आणि त्यानंतर तिच्या बाबतीत आपण असा मजकूर लिहिला ना, ज्यामुळे तिला डिवचायचं काम नक्कीच होणार, आणि एकदा का ही परी डिवचली की समोर येणार ती, आणि मग मी तिला पकडणार आणि तिचा खेळ खलास करणार. तेव्हा लगेच सिनियर सर म्हणू लागतात, ठीक आहे राया, तुला जसं जमतंय तसं तू कर, पण या सगळ्यात तुला सतर्कतेने राहावं लागणार आहे, कारण तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. तेव्हा रायम लागतो, सर तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर त्या सिरियल किलरला पकडणार आणि तिची ही सिरियल थांबवणार. त्यावर लगेच आता सर म्हणू लागतात, ठीक आहे बरोबरच, चल तू तुझ्या मिशनला सुरुवात कर. तर आता राय तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता सर त्या पेपरकडे बघतच म्हणू लागतात, आता या बातमीने हा किलर तर खूपच भडकणार, पण त्यानंतर पुढे काय करणार तो, याची भीती आता सरांच्याही मनात उभी राहिलेली असते. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते.
आता मात्र रायाने जी बातमी पेपरमध्ये छापलेली असते ना, ती बघताच सिरियल किलर मात्र खूप भडकलेला असतो. आता खूप सारे पेपर घेऊन आता मात्र लगेच तो त्या पेपरवरती ते जळालेला विंग्स टाकतो आणि मग लागतो, बास, माझ्याबद्दल हे सगळं छापवलं ना विशाल भोसले, आता बघ, आता हा किलर काय करू शकतो ना याचा तुला अंदाजही लागणार नाही. आता एक अंधारात एक व्यक्ती दाखवलेली असते. आता म्हणजे ती व्यक्ती म्हणजे पुरुषच. आता त्या व्यक्तीने आपल्या हातात असा रक्ताने माखलेला चाकू घेतलेला असतो. त्या चाकूवरचं रक्त आता त्या पेपरवरती जी बातमी छापलेली असते ना त्यावरती पडलेलं असतं. तेव्हा लगेच तो किलर हसतच म्हणू लागतो, मला घाबरट म्हणतो, मला पळकुटा म्हणतो विशाल भोसले, आता हा किलर काय काय करू शकतो ना ते बघच. मी आता घाबरणार नाही तर तुझ्या समोर येऊन वार करणार, पण तुला कळणारसुद्धा नाही हा विशाल भोसले. असे म्हणताच आता सिरियल किलरने रायाच्या समोर जाण्याचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता रायाच्या रूमचा दरवाजा वाजतो. आता मात्र राया अगदी झोपेत असतो. गुंगीतच तो दरवाजा उघडतो. आता मात्र लगेच राया दरवाजा उघडताच त्याच्या हातात एक पिशवी आणि पेपर दिला जातो. डोळे झाकूनच उभा असणारा राया ती पिशवी घेऊन रूममध्ये निघालेला असतो. आता मात्र रायाला ही पिशवी चक्क सिरियल किलरने दिलेली असते. हे त्याच्या लक्षातच आलेलं नसतं. तो अगदी झोपेत गुंग असतो. आता मात्र जी पिशवी हातात असते ना त्यातनं रक्ताचे थेंब पडत असतात. संपूर्ण घरात आता रक्त पडलेलं असतं. तेवढ्यात मंजिरी येते, राया, अरे हे सगळं काय आहे? अरे काय आणले तू पिशवीत? तेव्हा राया म्हणला, तू मिस्पर, हे रक्त कुठून पडलं? अगं मी तर दूध घेतले आत्ता ते दूधवाले काका आले होते ना, त्यांनी पेपर दिला आणि दूध दिलं. हे रक्त कुठनं आलं आहे? त्याच वेळेस राया पटकन आपली पिशवी उघडून बघतो. तर आता त्यात रक्त भरलेली एक पिशवी असते. आता ती राया पिशवी बाहेर काढतो. त्याच वेळेस ती पिशवी फुटते आणि संपूर्ण फरशीवरती रक्त सांडलेलं असतं. आता मात्र राया मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा राया म्हणला, तू मिस्पर, अगं आत्ताच तर रक्त दिलंय त्या बाबाने मला, कोण असेल तो? नाही नाही नाही, मी त्याला पकडणार. राया आता बाहेर जाऊन डोकावून बघतो तर तोपर्यंत आता तो किलर तिकडनं गायब झालेला असतो. आता मंजिरीला तर मोठा धक्का बसतो. राया, अरे दुधाच्या पिशवीऐवजी तुला रक्ताची पिशवी दिली, कोणी केलं असेल हे सगळं आणि का? त्याच वेळेस राया लगेच पटकन आपल्या हातात असणारा पेपर बघतो. तर आता पेपरवरती काल जी बातमी छापलेली असते ना त्यावरती रक्ताने लिहिलं असतं, सोडणार नाही, तुला सोडणार नाही. आता मात्र राया म्हणू लागतो, मिस्पर, हे बघ रक्ताने लिहिलं यावरती. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, याचा अर्थ तो किलर इथे आला होता तुझ्या समोर. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस्पर, माझ्या झोपेत असल्यामुळे मी त्याला बघू शकलो नाही, नाहीतर तो आज पकडला गेला असता. पण मिस्पर, याने हे जे रक्ताने लिहिले ना याचा अर्थ तो माझ्या जीवावरती नक्कीच उठणार. त्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता राया मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता रायाला अजून एक क्लू भेटलेला असतो. आता तो सिरियल किलर पुढचा खून इगतपुरी गावात करणार हे कळताच आता रायाने ठरवलेलं असतं, आता बास, आता इगतपुरीला जाऊन आता या किलरला पकडायचं आणि खेळ संपवायचा. त्यावर जय म्हणू लागतो, राया, अरे पण कसं आणि काय, पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू असतं. तर इकडे आता एका अंधाऱ्या खोलीमध्ये तो किलर आता एका माणसाला खुर्चीला बांधून ठेवतो आणि जोरजोरात असे चटके देत असतो. तो माणूस ओरडत असतो. आता मात्र हा सिरियल किलर नेमकं कोण असणार, तो रायाच्या जीवावरती का उठणार असणार आणि राया त्याला कसं पकडणार, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.